नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. जागतिक घडामोडींचा थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होतो हे समजून घेण्यासाठी आजचं हे खास बिझनेस बुलेटिन. कारण सध्या जगभरात फक्त राजकारण नाही तर अर्थकारणात देखील मोठी उलथापालथ सुरू आहे आणि या बदलांचा परिणाम शेअर बाजारांपासून ते सोनं, तेल आणि क्रिप्टोपर्यंत सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत चाललेला तणाव हा सध्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका मानला जात आहे. कारण जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा सर्वप्रथम गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत होतो, बाजारात अनिश्चितता वाढते आणि मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव निर्माण होतो. याचाच परिणाम आपण अलीकडील सत्रामध्ये पाहिला. भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 7 ते 8 हजार अंकाची घसरण पाहायला मिळाली, तर निफ्टी 50 देखील जवळपास 4 ते 5% खाली आला. ही घसरण केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर ती गुंतवणूकदारांच्या भीतीचे स्पष्ट संकेत देते. फक्त भारतच नाही तर अमेरिकन बाजारात देखील कमकुवतपणा ठामपणे दिसून आला. त्यांच्या प्रमुख निर्देशांकात देखील मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. यावरून हे स्पष्ट होते की हा तणाव स्थानिक नाही तर जागतिक पातळीवर परिणाम करणारा आहे. आता अशा परिस्थितीत एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा शेअर बाजारात घसरण होते तेव्हा गुंतवणूकदार पैसे कुठे वळवतात? परंपरेनुसार उत्तर एकच असतं, ते म्हणजे सोनं. कारण सोन्याच्या नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, विशेषतः युद्ध किंवा आर्थिक संकटाच्या काळात. मात्र यावेळी चित्र थोडं वेगळं आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे 1,60,000 प्रति 10 ग्रामच्या आसपास स्थिर आहे. अपेक्षेप्रमाणे मोठी उसळी अजून तरी दिसून आलेली नाही. म्हणजेच गुंतवणूकदाराने पूर्णपणे सोन्याकडे धाव घेतलेली नाही. याच ठिकाणी एक वेगळा ट्रेंड दिसून येतो, तो म्हणजे क्रिप्टोकरन्सीचा. विशेषतः बिटकॉईनने या काळात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिटकॉईनच्या किमतीत 5 ते 60% वाढ ही नोंदवली गेली आणि त्याचा दर हा $78,000 ते $70,000 इथपर्यंत पोहोचला आहे. हा बदल महत्त्वाचा का आहे? कारण यावरून गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलत आहे. पारंपरिक सुरक्षित पर्यायाबरोबरच आता डिजिटल मालमत्तांना देखील महत्त्व मिळत आहे. यामुळे बिटकॉईनला पुन्हा एकदा डिजिटल गोल्ड म्हणून संबोधलं गेलं आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. बिटकॉईन हा काही पूर्णपणे सुरक्षित पर्याय नाही. त्यात मोठी प्रचंड अस्थिरता देखील आहे. काही दिवसात 15 ते 20% वाढ किंवा घसरण ही सहज या ठिकाणी होऊ शकते. यामुळे तो उच्च जोखीम असलेला पर्याय मानला जातो. पण असे असले तरी गुंतवणूकदार त्याकडे का वळत आहे? यामागे काही ठोस कारणं आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे बिटकॉईनचे विकेंद्रीकृत स्वरूप. म्हणजे त्यावर कोणत्याही सरकारचे किंवा बँकेचे नियंत्रण नाही. यामुळे राजकीय निर्णयाचा त्यावर थेट परिणाम हा होत नाही. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मर्यादित पुरवठा. बिटकॉईनची एकूण संख्या फक्त 21 दशलक्ष इतकी आहे. त्यामुळे त्याला दुर्मिळ मालमत्ता हा दर्जा मिळाला आहे आणि दीर्घकालीन दृष्टीने त्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता ही कायम आहे. तिसरे म्हणजे व्यवहाराचा वेग. पारंपरिक बँकिंगनुसार आंतरराष्ट्रीय व्यवहारांना अनेक दिवस लागू शकतात, पण बिटकॉईनच्या मदतीने काही मिनिटातच व्यवहार पूर्ण होऊ शकतात. आता या संपूर्ण समीकरणात एक महत्त्वाचा देश म्हणजे इराण. कारण इराणने क्रिप्टोचा वापर केवळ गुंतवणुकीसाठी नाही तर आर्थिक गरजेसाठी केला आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधामुळे इराणची आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीशी जोडणी जवळपास तुटली होती. विशेषतः स्विफ्ट प्रणालीतून वगळल्यामुळे डॉलरमध्ये व्यवहार करणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत इराणने क्रिप्टोकरन्सीकडे पर्याय म्हणून पाहायला सुरुवात केली. बिटकॉईनच्या माध्यमातून त्यांनी पारंपरिक बँकिंगला वळसा घालून आंतरराष्ट्रीय व्यवहार हे सुरू ठेवले. काही अहवालानुसार इराणने शेकडो दशलक्ष डॉलरचे व्यवहार क्रिप्टोच्या माध्यमातून केले आहेत, जे अन्यथा निर्बंधामुळे शक्य झाले नसते. याशिवाय इराणने बिटकॉईन मायनिंगवर देखील मोठा भर दिला. देशात वीज दर कमी असल्यामुळे मायनिंगचा खर्च कमी पडतो. त्यामुळे एका काळात जागतिक बिटकॉईन मायनिंगमध्ये इराणचा वाटा हा 4 ते 60% इतका पोहोचला होता. जर एका बिटकॉईनची किंमत सुमारे $70,000 इतकी असेल तर या मायनिंगमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकते, जे इराणसाठी परकीय चलनाचा पर्यायी स्रोत बनू शकतो. आता इथून पुढे वळूया ऊर्जा बाजाराकडे. कारण तेलाच्या किमती हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो. सध्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता ही दिसून आली आहे. ब्रेंट क्रूडचा दर हा 100 ते $102 प्रति बॅरल इतका पोहोचला आहे, तर WTI देखील $94 आसपास व्यवहार करत आहे.
तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. उत्पादन खर्च वाढतो, वाहतूक महाग होते आणि शेवटी सर्वसामान्य नागरिकांवर त्यांचा भार पडतो. मात्र अलीकडच्या सत्रात तेलाच्या किमतीमध्ये थोडी घसरण ही दिसून आली. ब्रेंट क्रूड सुमारे 1% खाली आला, तर WTI मध्ये देखील घट झाली आहे. ही घसरण प्रामुख्याने नफा वसुलीमुळे झाली असल्याचं मानलं जातं, पण परिस्थिती अजून देखील स्थिर नाही. विशेषतः होर्मुझ समुद्रधुनी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जगातील सुमारे 20% तेल हे या मार्गातून वाहतूक होते आणि येथे तणाव वाढल्यास जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताने रशियन कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. फक्त एका आठवड्यात तब्बल 30 दशलक्ष म्हणजेच 3 कोटी बॅरल तेल खरेदी करण्यात आले. ही अलीकडील काळातील सर्वात मोठ्या व्यवहारापैकी एक आहे. विशेष म्हणजे चीनकडे जाणारी काही जहाजे मधल्या प्रवासात भारताकडे वळवण्यात आली. किमान 7 टँकर्सने आपला मार्ग बदलला. यावरून भारताची ऊर्जा रणनीती किती वेगाने बदलत आहे हे स्पष्टपणे दिसून येते. भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे आणि देशांच्या गरजापैकी सुमारे 85% तेल हे आयात केले जाते. यामुळे पुरवठा सुरळीत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण वळूया मौल्यवान धातूंवर. 18 मार्च 2026 रोजी सोनं आणि चांदी यांच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. MCX वर सोन्याचा दर हा सुमारे 1,55,600 रुपयांच्या आसपास राहिला, तर चांदी सुमारे 2,51,000 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होती. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील आज घसरण दिसून आली. यामागचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर निर्णयाची प्रतीक्षा. गुंतवणूकदार सध्या सावध भूमिकेत आहेत. आता पुन्हा एकदा शेअर बाजाराकडे वळूया, कारण घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजीचे संकेत हे दिसू लागले आहेत. 18 मार्च रोजी सेन्सेक्स हा सुमारे 600 ते 700 अंकांनी वाढला, तर निफ्टी 50 देखील 23,700च्या वर गेला. गुंतवणूकदारांनी स्वस्त झालेले शेअर्स खरेदी केल्यामुळे बाजाराला आधार मिळाला. बँकिंग, ऑटो, मेटल या क्षेत्रातील शेअर्समध्ये विशेषतः चांगली वाढ दिसून आली. रिलायन्स, HDFC बँक, ICICI बँक आणि SBI बँक यांच्या निर्देशांकाला देखील वर खेचले गेले. जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाले. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काही प्रमाणात परत आला आहे. आता शेवट आणि महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय होणार? जर मध्य पूर्वेतील तणाव वाढला तर तेलाच्या किमती पुन्हा वाढू शकतात, महागाई वाढेल आणि शेअर बाजारावर दबाव येऊ शकतो. जर तणाव कमी झाला तर बाजारात स्थिरता येईल आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास टिकून राहील. क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः निर्बंधग्रस्त देशांमध्ये आणि भविष्यातील जागतिक आर्थिक व्यवस्थेत मोठा बदल होऊ शकतो. एकूणच पाहता सध्याची परिस्थिती ही बदलाची सुरुवात आहे आणि गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणूक करताना विविध पर्यायाचा विचार करा, जोखीम समजून घ्या आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा आणि सोबतच आपल्या सेबी रजिस्टर्ड गुंतवणूकदाराचा सल्ला अवश्य घ्या. आजच्या बिझनेस अपडेटबद्दल आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.